In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. हॅलो गाईज, वेलकम टू शीतल्स कॉर्नर. तर गाईज, आज आपण आलेलो आहोत झिंती या गावात. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हे छोटंसं गाव आहे आणि आमच्या आजोबांचं आजोळी आहे बरं का. इकडची माणसे खूप प्रेमळ आणि साधीभोळी आहेत. हा भाग कोकण मधलाच आला बरं का, म्हणून कोकणची माणसं साधीभोळी. येथील मंदिरं खूप पवित्र आहेत आणि स्वच्छ आहे. वातावरण इथलं आल्हाददायक आहे. हे गाव वांग नदीच्या खोऱ्यात वसले आहे. मराठवाडी धरण या गावाच्या जवळ आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी आळू, करवंद, जांभळं हे सहज उपलब्ध होतात. सध्या तरी उन्हाळा असल्यामुळे इथं हिरवळ खूप कमी आहे. खरं जर आपण पावसाळ्यात आलो तर इथं हिरवं गारच आहे. तर मित्रांनो, आपण आता घरी पोहोचलो आहोत आणि ही जी मनीम्याव आहे ती खूप खेळकर, आगाव, खूप माझ्यावर खेळत होती. आणि ही जी कोंबडी दिसत आहे त्यांच्या खूप खोड्या काढत होती. मला तर खूप आनंद होत होता ह्यांना पाहून. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत गावरान कोंबड्याची रेसिपी. तर काय भारी कोंबडा बनवलेला त्यांनी, तर त्याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत. प्रथम तेलात त्यांनी 2 कांदे बारीक चिरून परतून घेतलेले आहेत आणि त्या खूप मस्त गप्पाही मारत होत्या आमच्यावर. तोपर्यंत त्यांनी जे कोंबड्याला चिरलं आहे त्याच्यावर त्यांनी मस्तपैकी हळद मीठ टाकून घेतलं आहे. आता ते जे कोंबड्याचं मटण केलेलं आहे ते आता त्या कांद्यात परतून घेणार आहेत. वा, माझ्या तर आत्तापासूनच तोंडात पाणी सुटत आहे. तुमच्याही सुटते ना गाईस. आता हे मटण छानपैकी पाणी सुटत तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. अगदी सिंपल प्रकाराने हे मटण केलेलं आहे. जसं आपण मटण मसाला वापरतो, ह्यांनी अजिबात तसलं काय वापरलेलं नाही. त्यांनी अजून थोडं तेल टाकलेलं आहे. त्याने रस्त्यात चांगला अजून थोडा कट येतो. तेलातच त्यांनी खूप वेळ परतून घेतलं आहे. तर मनीम्याव आता मटणच्या वासाने आलेली आहे. खरं ती अजिबात तोंड लावत नाही बर का. ती खूप गोड आहे, क्यूट आहे. मी म्हटलं मी पण तिला घरी आणणार आहे. आता हे आलं, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून ह्याच्यात टाकणार आहे आणि हे चुलीवर शिजाय ठेवणार आहे. बघा मनीम्याव कशी वाट पाहते, कधी शिजतय. म्याऊ. मला तर खरंच त्या मनीम्यावला घरी घेऊन येऊ असं वाटत होतं. खरं मम्मीच नाही म्हणाली. आम्हाला विचारत होत्या तुम्ही किती तिखट खाणार आहात, मग त्यानुसार त्या चटणी काढत होत्या. आता त्यांनी मसाला टाकला आहे व मस्तपैकी वास सुटेपर्यंत त्यांनी ते परतून घेतलं आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे बरं का. तर आता मटण परतून घ्यायचं आहे आणि शिजून द्यायचं आहे. आता आपण परतून घेतल्यानंतर झाकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं मटण अजून चविष्ट होते. तर मनीमावलाही कळलं आहे की मटण शिजायला अजून वेळ आहे, म्हणून ती बाहेर खेळायला निघाली आहे. म्याऊ म्याऊ म्याऊ.
म्याव म्याव. आता आजी चवीनुसार चटणी टाकणार आहे. आता मटणात चवीनुसार चटणी ही टाकून घेतलेली आहे. वा वा वा, किती भारी दिसते. मला वाटते आता उचलून खावं. आता हे परतल्यानंतर चुलीवर ठेवणार आहे. आपण मटण ठेवू शकतो, कारण की चुलीवर आग छानपैकी लागलेली आहे. वाव वाव, पाणी टाकले ना. आता मस्तपैकी रस्सा होणार आहे. मिळून येण्यासाठी ह्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे. आता मस्तपैकी रस्सा आपण शिजून घेणार आहोत. तो गावरान कोंबडा शिजतोपर्यंत आम्ही सगळी फिरून येणार आहोत. भारी दिसत आहे आणि आपलं इकडं मटण शिजत आहे. तर आम्ही आता जिंतीच्या पुढे सतारा गावापर्यंत फिरायला जाणार आहोत. किती भारी व्ह्यू आहे. तवर आमचं मटण ही शिजतंय. आता आम्ही उंच डोंगरावर आलो आहोत. ही बघा माझी क्यूट बहीण माही, किती गोड हसत आहे बर का. बघा किती भारी व्ह्यू दिसतोय है ना. आम्ही तिथे खूप जांभळं हुडकायची प्रयत्न केले, कारण आम्हाला दिसलीच नाहीत. सगळ्यांनी नेलेत बहुतेक, आम्हाला राहिलंच नाही. वाव, हे बघा माझे पप्पा, आजी, बाबा आणि ही जी मी पोट दाखवते ती मी आहे. प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही डबल घरी निघालेलो आहोत. हा, फिरून आल्यानंतर किती मन प्रसन्न झालं. पावसाळ्यामध्ये इथे खूप छान वाटत असणार आहे ना. रखरखत्या उन्हामुळे इथे रहदारी खूप कमी होते. आता घरी पोचत आहोत. वाव, रस्सा आपला तयार झालेला आहे. वा 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 वा, असं वाटतंय तिथंच खावं. आता बघा भाकरी तयार होत आहे आपली. अतिशय मऊ आणि गोल भाकऱ्या तयार होत आहेत.
तयार झालेले आहेत आणि जेवण वाढायची तयारी सुरू झालेली आहे. तर जेवण वाढायचं सुरू झालेलं आहे आणि कधी मी जेवत्या असं झालेलं आहे बरं का मला. तर रश्श्यातील देशी कोंबडा वा किती भन्नाट लागत आहे. आजी मटण वेगळं आणि रस्सा वेगळा करून देत आहे. तर गाईज, तुम्हाला हा माझा पहिला व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करा. तर मनीची पण गडबड सुरू आहे बरं का. तर आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.